विश्वामध्ये अनेक प्रकारच्या काही वस्तू आहेत, काही जड आहे, जीव आहे, उपकार करतात महाराज. संत महात्म्यांनी या विश्वामध्ये अवतार धारण केला. भगवान परमात्मा हा संत महात्म्यांच्या रूपाने अवतीर्ण होतो आणि वाम मार्गाला जात असणारा हा समाज सन्मार्गाला लावण्याचं काम करतो. याला परोपकार म्हणतात. शिवतो निवृत्ती ज्ञानदेव सोपाना पाही अनेक प्रमाण सांगता येतील. देवते संत निमित्त त्या अनेक प्रमाण सांगता येतील. भगवान परमात्मा जेव्हा या विश्वाला ग्लानी येते, कुरुक्षेत्रावरती भगवान परमात्मा अर्जुनाला गीता सांगत असताना अर्जुनाने सगळे आपले नातेवाईक आप्तेष्ट समोर पाहिले आणि समोर पाहिल्याच्या नंतर भगवंताला सांगितलं, मला या ठिकाणी युद्ध करता येणार नाही. का रे बा अर्जुना, एका बाणामध्ये विश्व संपवण्याचा पावर या ठिकाणी तो घेऊन आला, ताकद या ठिकाणी घेऊन आला आणि या ठिकाणी युद्ध करीत नाही म्हणतो. संदीप महाराज स्टेजवर कीर्तन करता उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, मला कीर्तन करता येत नाही, हे जमणार नाही. अर्जुना, या कुरुक्षेत्रावरती तू उभा आहे, अरे धनुर्धारी आहे, क्षत्रिय कुळामध्ये तुझा जन्म आहे आणि धर्माचं रक्षण करण्याकरता तुझ्या हातामध्ये शस्त्र आहे, नाही का? का युद्ध करत नाही? त्यांना सांगितलं, देवा, या ठिकाणी सगळे माझे नातेवाईक अप्तिष्ट आहे, यांचा वध करून जे राज्य प्राप्त होणार आहे, या राज्याचं मला काय करायचं? मोह निर्माण झाला होता अर्जुनाला. भगवान परमात्म्याकडे अनेक प्रश्न विचारले महाराज. ही गीता निर्माण का झाली? भगवान परमात्म्याने अर्जुनाच्या निमित्तानं या विश्वाला गीता उपदेश केला. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं श्रेयो भोक्तुं वैक्षमभिः आलोके हत्वार्थकामोऽस्तु गुरुनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. हे ऐशरणी वधावे, मग आपण राज्य सुख भोगावे, ऐसे मनानेचे आगवे जीविते. अर्जुन म्हणतो, देवा, ही ऐसेरणी वधावे, गुरु द्रोणाचार्य भीष्माचार्य सारख्यांचं वध करून राज्य प्राप्त करायचं देवा, माझ्यावरती मोठा पाप होईल. शास्त्र सांगतं, गुरुची हत्या करणं तर लांबच आहे, परंतु आहे या वाणीनं जर गुरुची निंदा जरी होत असेल, त्याला सुतक नावाच्या नरकामध्ये 1000 वर्ष सडावं लागतं. आणि देवा, या ठिकाणी युद्ध करण्यात तुम्ही परावृत्त करतात, पण या ठिकाणी गुरुची हत्या आहे. भगवंताने फार सोपा मार्ग सांगितला, अर्जुना, तुझ्या निमित्तानं या विश्वरूपाच्या माध्यमातून हा समाज सुधारणार आहे. अर्जुन भगवंताला अनेक प्रश्न विचारित होता. तर गीतेचं फार सुंदर चिंतन आहे. अनेक प्रश्न अर्जुनाने 8व्या अध्यायाच्या प्रारंभी विचारले आणि अर्जुनाने शेवटचा प्रश्न भगवंताला विचारला. प्रयाण कालेच कथम नेयोसी नेतात्मविही. फार महत्वाचा श्लोक आहे. आयुष्यामध्ये आमच्या हातून कुठलं कर्म घडलं, याच्यापेक्षा मरत असताना आमच्या हातून कुठलं कर्म घडतं, याला फार प्राधान्य आहे. विठाला